राज्यातल्या पोलीस दलात आजपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे। शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस आणि कारागृह शिपाई या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे। उमेदवारांना एका पदासाठी केवळ एकच अर्ज करता येणार आहे। एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास ते बाद ठरवले जाणार आहेत। बीडमध्ये 174 पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून 8000हून अधिक उमेदवार आहेत। जळगावमध्ये 171 जागांसाठी भरती प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज आहे, तर हिंगोलीमध्येही 64 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे। तिकडे अमरावतीतही 214 जागांसाठी तब्बल 22,000 उमेदवार मैदानात आहेत। जळगाव पोलीस दलाच्या 171 जागांसाठी आजपासून भरती प्रक्रिया सुरू होत असल्यानं पोलीस प्रशासनानं ही भरती प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी आपल्या यंत्रणा सज्ज केल्याचं पाहायला मिळत आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। जळगाव पोलीस दलाच्या 171 शिपाई पदासाठीची पोलीस भरती प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे आणि या सगळ्याच्या संदर्भात जळगावचे पोलीस अधीक्षक आहेत डॉक्टर महेश्वर रेड्डी। सर, काय सांगाल, कोणत्या प्रकारची ही भरती आहे, कशा प्रकारची तयारी आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे? जळगाव पोलीस दलामध्ये 171 पोलीस कॉन्स्टेबलचं भरतीची प्रक्रिया आज सुरू होत आहे। पहिला दिवस आहे, आम्ही 500 लोकांना बोलवण्यात आलेलं आहे आणि उद्या 1000 आणि त्याच्यानंतर 1500 असं एकूण 9 दिवसाचं भरतीची प्रक्रिया आहे। आणि सुरुवातीच्या 7 दिवस पुरुष उमेदवारांना बोलवण्यात आलं आहे आणि शेवटचे 2 दिवस महिला उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे। म्हणजे आता सर्व लोकांना 5 वाजताचे टाईम देण्यात आलं। 5 वाजेपासून त्यांचे रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर त्यांच्या हाईट आणि चेस्ट आणि हाईट आणि चेस्टमध्ये जे उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा जे 3 इव्हेंट्स आहेत, म्हणजे पहिला 100 मीटर, त्याच्यानंतर 1600 किंवा 800 मीटर आणि गोलाफेक, हे 3 इव्हेंट्स आम्ही घेणार आहेत। आणि एकदा घेतल्यानंतर त्यांना जेवढं पण मार्क्स मिळाले ते मार्क्स ते दिवशी ते आमचा जे डिस्प्ले बोर्ड आहे, डिस्प्ले बोर्डमध्ये आम्ही डिस्प्ले करणार आहे आणि ही भरती व्यवस्थित पार पडेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे। चंद्रशेखर नेहमी, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।